मिरज तालुक्यातील नरवाड गावातील लक्ष्मीनगर भागात एक अत्यंत धक्कादायक आणि चीड आणणारा प्रकार समोर आलाय। जात पंचायतीनं आधीच वाळीत टाकलेल्या उत्तम पाटील व त्यांच्या कुटुंबावर आता खोट्या तक्रारींचा दबाव आणला जातोय। ज्यांच्या विरोधात पाटील यांनी तक्रार दिली होती त्यांना मोकळीक देण्याची भूमिका स्थानिक पोलिसांनी घेतल्याचा गंभीर आरोप पीडित कुटुंबांनी केलाय। या प्रकरणी आता सांगलीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून न्याय द्यावा अशी आर्त हाक पाटील कुटुंबानं प्रसार माध्यमांद्वारे दिली आहे। नरवाड येथील लक्ष्मीनगरचे रहिवासी उत्तम पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांवर गेल्या काही काळापासून सातत्यानं अन्याय होतोय। या अन्यायाविरोधात पाटील यांनी संबंधित पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती। मात्र पोलिसांकडून पीडित कुटुंबाला सहकार्य मिळण्याऐवजी ज्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांनाच अभय दिलं जात असल्याचं चित्र निर्माण झालंय। पोलिसांच्या या भूमिकेमुळे पाटील कुटुंब सध्या प्रचंड दबावाखाली वावरत आहेत। या संपूर्ण प्रकरणाला गंभीर वळण मिळालं आहे ते जात पंचायतीच्या हस्तक्षेपामुळे। उत्तम पाटील यांच्या कुटुंबाला आधीच जात पंचायतीनं समाजातून वाळीत टाकलंय। एवढ्यावरच न थांबता जात पंचायतीच्या टोळीनं पाटील कुटुंबाला आणखी अडचणीत आणण्यासाठी एक भयंकर डाव रचला। शेजारील कुटुंबाचा मोहरा म्हणून वापर करत त्यांच्या नावानं उत्तम पाटील व त्यांच्या कुटुंबियांविरोधातच पोलिसात उलट प्रति तक्रार दाखल करण्यात आली आहे। पीडित कुटुंबाचा आवाज दाबण्यासाठी हा पद्धतशीर कट रचला गेल्याचा आरोप होतोय। याबाबत उत्तम पाटील यांच्या पत्नी म्हणाले की माझं नाव नंदा उत्तम पाटील, राहणार नरवाड लक्ष्मीनगर। या इथे आम्हाला या लोकांनी वाळीत ठेवलेलं आहे। वाळीत ठेवून आम्हाला 4 महिने झाले, 4-5 महिने झाले। आम्ही तक्रार देऊन 4 महिने झाले आणि या लोकांनी तक्रार मागे घ्या म्हणून घरापर्यंत येऊन मला आणि माझ्या मुलग्याला मारहाण केली। मारहाण केल्यावर आम्ही घरात येऊन लपून बसल्यावर ह्या लोकांनी या इथे निम्मी माणसे घेऊन आमच्या शेजाऱ्यांनी घेऊन आमच्या शेजाऱ्यांचं आमचं काही संबंध नाही, त्यांचं नाही आमचं कधी भांडण नाही, काय नाही, तरीसुद्धा या लोकांनी आमच्या विरोधात आमच्या शेजाऱ्यांनी घेऊन खोटी तक्रार देऊन आलेले आहे। तक्रार दिल्यावर आम्हाला 2-3 दिवसांनी माहीत झालं की आमच्या विरोधात आमच्या शेजाऱ्यांनी तक्रार दिलेली आहे। आम्हाला तक्रार दिल्यावर आम्हाला काल जामीनसाठी आम्ही SP ऑफिसमध्ये गेलो। जामीनसाठी गेल्यावर आम्हाला 2 साक्षीदार घेऊन या, 2 जामीनदार घेऊन या सांगितलेलं। आमच्याशी कोणी बोलत नाहीत, आम्हाला जामीन देण्यासाठी कोणी येऊ शकत नाही आणि ह्या लोकांनी आमची अशी जगण्याची मुश्किलता केलेली आहे की हिने आमच्या विरोधात दुसऱ्यासनी शेजाऱ्यासनी पाजाऱ्यासनी घेऊन आमच्या विरोधात खोटी तक्रार देऊन आमचं जगणं असलं मुश्किल केलेलं आहे की सांगण्याच्या पलीकडे झालेलं आहे आमचं। आणि हे लोक आम्हाला तक्रार देऊन सुद्धा अजून शिवीगाळ करतात। आमचं घरातनं बाहेर येणं अति मुश्किल झालेलं आहे। आम्हाला सरकारकडून न्याय पाहिजे, आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या साहेब, आमची एवढीच विनंती आहे।